तुम्हाला माहिती आहे अन्नदोष केव्हा होतो? त्यावेळेस सर्व लोक पंक्तीमध्ये बसलेले असताना फक्त आपल्याच व्यक्तीला चांगल्या प्रकारचे निवडक भोजन देणे, अशा वेळी अन्य लोकांना त्या प्रकारचं जेवण न दिल्यामुळे त्या लोकांचं लक्ष आपल्या अन्नाकडे लागते आणि अन्नदोष निर्माण होतो। त्यामुळे जे भोजन आहे ते सात्विक असावे। भोजनामध्ये तुपाचा वापर केल्यामुळे जेवण सात्विक होते, दोष नाहीसा होतो, लक्षात घ्या। भोजन पात्रामध्ये जेवण वाढण्याआधी जर ती व्यक्ती त्या जागेवर जाऊन आसनस्थ होत असेल तर भोजनाची त्याच्यावर कृपादृष्टी होते। आणि याच्या उलट जर का जी व्यक्ती हाक मारूनही भोजनाला येण्यास वेळ लावते, उशीर करते आणि भोजनाला म्हणजे अन्नाला बोलवते, अन्न त्याची वाट बघते, अशा व्यक्तीला हे भोजन अप्रिय ठरते, तो दोष लागतो।